मी भास्कर एकनाथ पाटील बाधित शेतकरी हत्तीस गट नंबर 232 आणि 230 यापैकी माझं गट नंबर 30 आणि 32मधून 62 गुंठ जात आहे आणि गट नंबर 228मधून त्यातून 66 गुंठ जात आहे। माझे एकंदरीत क्षेत्र 3 एकर 8 गुंठ जात आहे। या रोडची गरज नसताना, कोणाचीही मागणी नसताना हा रोड करायला घातलेला आहे। हा फक्त ठेकेदार जागवण्यासाठीचा रोड आहे। त्याच्यामुळे ह्या रोडची मागणी नाही, एकाचीही मागणी नाही। मागणीशिवाय पुरवठा करताच येत नसतो। कोटेशन्स आर नॉट इन्व्हायटेड। जर कोटेशन नाही, मागणी नाही तर तुम्ही रस्ता करताच कशाला? कोणाची मागणी नाही तर तुम्हाला पुरवठा करायची गरजच काय? अहो, तो असणारा श्लेष्म म्हणतात, तो डोक्यातून नाकात येतो, नाकातून होटावर येतो। बिनबोलाय मेहमानसारखा हा रोड करायला घातलाय, याची बिलकुल गरज नाही। असा अनावश्यक रोड इट शुड बी कॅन्सल्ड, इट नीड्स नॉट, इट नीडेड नॉट। या रोडची बिलकुल गरज नाही, हा रद्द झाला पाहिजे। काळ्या ही आमची आई आहे, जननी जन्मभूमीश स्वर्गात पिगरीशी। त्यापेक्षा काळ्या ही आमची महत्त्वाची माता आहे आणि अशा मातेवर आमच्या पिढ्यानपिढ्या राबल्यात। आम्ही जीवापाड प्रेम करतो, अपत्यवत प्रेम करतो। जुनी शेतकऱ्यांची म्हण आहे, मड ठेवून शेतकरी पेरणी करतो, तसं आम्ही आज 7 पिढ्या लाभलेली जमीन आहे। गावात 1 नंबरचा भास्कर एकनाथ पाटील यांचा 20 एकराचा गट आहे, भाऊवंतकेचा गट। अशा गटातून शेती जाते। आम्ही जगायचं काय? आमच्या वडिलांनी पूर्वजांनी आम्हाला ठेवलं, आजोबांनी, आता आम्ही वंशजाला ठेवायचं काय? या रोडची गरज नाही, हा रद्द झाला पाहिजे। इट नीड्स नॉट, इट नीडेड नॉट।